तथा कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव बक्के भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. तसेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानाचा मुद्रा देतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. भारत ही संतांची भूमी आहे. सर्व संतांना मी विनम्र अभिवादन करतो. मी सर्वप्रथम आदर्श वनोजा या गावातील प्रतिष्ठित मान्यवर या मान्यवरांचा मी शब्दस्फुरणाने स्वागत करतो. आजच्या गीत गायन भावगीत स्पर्धेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय श्री नागेंद्रजी राऊत काका हे गीत गायन स्पर्धेचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी काकांना विनंती करतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख अतिथी स्थान माननीय श्री प्रकाश भाऊ इंगोले हे स्थान स्वीकारतील अशी त्यांना मी विनंती करतो. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री विजय भाऊ राऊत हे पण प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आदरणीय DK भाऊ भगत यांनी पण आपले प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. तसेच आदरणीय SP नारळे सर प्रभारी पर्यवेक्षक यांनी पण प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं अशी मी सरांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ या सर्वांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. माननीय अध्यक्ष महोदय व प्रमुख अतिथी यांनी आपलं स्थान स्वीकारलेलं आहे. तरी माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी व तसेच प्रिय विद्यार्थी मित्र तुम्ही पण सर्व आपले स्थान ग्रहण करावे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की ज्या महापुरुषाची 125वी जयंती उत्सव अतिशय शिव परिवाराकडून आपण थाटामाटात साजरी करत आहोत. असे शिक्षण महर्षी तथा कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव बक्के भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नागेंद्रजी राऊत काका हे करतील अशी मी काकांना विनंती करतो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख की जय. भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन चालू आहे. तसेच आदरणीय प्रमुख अतिथी विजयभाऊ राऊत तसेच प्रकाश भाऊ इंगोले माजी ग्रामपंचायत सदस्य वनोजा DK भगत भाऊ तसेच SP नारळे सर आदरणीय सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचं व तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावे.
भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन चालू आहे. तरी आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की त्यांनी थोडं जयघोष चांगलं द्यावं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख की, राष्ट्रसंत गाडगे महाराज की. तसेच माझे सर्व आदरणीय शिक्षक, शिक्षिका, शिक्षक कर्मचारी या सर्वांना विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करावे. या सर, सर्व या. वेळेअभावी पूजनाचा कार्यक्रम आपण आटोपता घेऊन पुढील कार्यक्रमाला आपण सुरू करूया. पूजनाचे कार्यक्रम आटोपता घेऊन आपण स्वागत समारंभाकडे वळूया. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माननीय श्री नागेंद्रजी राऊत काका, प्रतिष्ठित नागरिक वनोजा, यांचे स्वागत आदरणीय DN सांगळे सर करतील अशी मी सरांना विनंती करतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख अतिथी स्वीकारलेले माननीय श्री प्रकाशभाऊ विंगोले, माजी ग्रामपंचायत सदस्य वनोजा, प्रकाशभाऊ विंगोले स्वागत. आदरणीय श्री या कार्यक्रमाचे उत्सव प्रमुख श्री अवतार सर करतील अशी मी सरांना विनंती करतो. यानंतर प्रमुख अतिथी विजयभाऊ राऊत यांचं स्वागत आदरणीय DP डेरे सर करतील. तसेच आदरणीय विजयभाऊ राऊत यांचे स्वागत जळके सर करतील अशी मी सरांना विनंती करतो. तसेच आदरणीय SP नारळे सर यांचे स्वागत आर्य चपटे सर करतील अशी मी सरांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ यांचं स्वागत समारंभ संपलेला आहे. एकदा मी शाळेच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो, त्यांचं स्वागत करतो. यानंतर जे मुख्य या गीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत आदरणीय KV गुगे सर, तसेच NV देशमुख सर, हे आजचे या गीत गायन स्पर्धेमधून आपल्याला स्पर्धक म्हणून जे 2 निवड करणार आहेत. आपल्याला आपण 2 निवड केलेले आहेत. वर्ग 5 ते 7 चा एक गट, वर्ग 8 ते 12 चा एक गट.
यामधून आपल्याला प्रथम आणि द्वितीय 2 क्रमांक काढायचे आहेत. तर मी परीक्षक म्हणून देशमुख सर के युगे सरांचं स्वागत करतो. देशमुख सर यांचं स्वागत आर एस घुगे सर करतील. तसेच के घुगे सर यांचं स्वागत निवास घुगे करतील. आजचे गीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून निवडणार आहे घुगे सर, के घुगे सर, देशमुख सर. देशमुख सर यांचे स्वागत निवास घुगे. या वर या. हॅलो. यानंतर प्रास्ताविकसाठी गीत गायन स्पर्धेत कागद थोडक्यात आदरणीय डीपी डेरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले प्रास्ताविकपर आपले मनोगत व्यक्त करावे. गेल्या 4-5 दिवसापासून आपण ज्यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करतो असे आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री डॉक्टर पंजाबराव देशमुख तसेच महाराष्ट्रातील साधू संत त्यासोबत या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे नेते या सगळ्यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो. त्यानंतर हे जयंती उत्सवाचं हे श्रावण पुष्प आणि आज आपण गीत गायन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. या कार्यक्रमाला उपस्थित विचार मंचावर सन्मानित सर्व पाहुणे यांचं मी सर्वप्रथम शब्द सुमनाने स्वागत करतो आणि आभार मानतो आणि माझं या ठिकाणी प्रास्ताविकाला सुरुवात करतो. आज आपण गीत गायन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. मित्र हो, गीत गायन म्हटलं की दुःखातून मुक्त होण्याचा एक मार्ग त्यामध्ये नक्कीच आनंद फुलत असतो आणि तुम्हाला आमच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद फुलवायचा आहे. आणि एक स्पर्धा आहे. तुम्ही गाणं गाताना हातामध्ये कागद ठेवू शकता, गाणं पाहून तुम्ही म्हणू शकता. त्यासोबत ही स्पर्धा आहे त्यामुळे अतिशय स्वरात तालामध्ये मन लावून तुम्ही गाणं म्हणायचं आहे आणि ही स्पर्धा साजरी तुम्हाला करायची आहे आणि आपल्याला मोठ्या थाटात हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करायचा आहे. स्नेह संमेलन यामधून विद्यार्थ्यांचा सुप्त गुणातून भाव मिळतो. पुन्हा पण एक गीत गायनामधून विद्यार्थ्यांचा त्यांचा भाव त्या गीतातून आपल्याला व्यक्त करणारा विद्यार्थी. धन्यवाद डेरे सर प्रास्ताविकपर आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल. यानंतर मी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय DK भाऊ भगत यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्व विद्यार्थी तथा विद्यार्थिनी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, तुमचे आणि माझे आदरणीय गुरुजन वर्ग ज्यांची आपण जयंती साजरी करतो असे भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख आणि या सर्वांचे गुरु म्हणून इथं लाभलेले संत श्री गाडगे महाराज. या निमित्ताने बोलण्याचं एकच आहे, आपण जे गीत इथं सादर करणार आहात मुलं मुली, या हे गीत पहिल्यांदा आपण पाठ केलेलं असलं पाहिजे. दुसऱ्यांदा गीत गायन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस लयबद्ध असलं पाहिजे, त्याच्यामध्ये मात्रा असल्या पाहिजे, स्वर असला पाहिजे, ताल असला पाहिजे आणि या सर्वांचा संगम मिळून जे तयार होते असा हा सूर संगम या गीतामधून आपल्या विद्यार्थी जीवनामधून दिसला पाहिजे. तशी एक माझी जोराची इच्छा आहे. लय म्हणजे 2 मात्रा. आपण बसकन त्याला पुढे गेला काय पकडासाठी आपण धावतो,
हे लय होत नाही. तर आम्हाला जाऊन त्याला कोमल आणि तीव्र स्वराने जसं पकडता येईल तसं चढ उतार गाण्यात येईल स्पष्टपणे म्हणायचे. आपलं गाणं इथं सादर करताना मोकळ्या आवाजात म्हणायचं. तुकडोजी महाराजांनी सांगितलं, गायका मन गाणे आपले उमटू दे शब्द खुले. तुमचे शब्द जे तुम्हाला गाणे म्हणायचे आहे ते शब्द तुमचे मोकळे उमटले पाहिजे. त्या गीतामधून तुमचा भाव दिसला पाहिजे. तुम्ही काय भाव त्याच्यातून सादर करत आहात, का निवड ड्युटी दिली म्हणून सादर करता असं नाही. तुमच्या गाण्यातून पूर्णपणे भाव दिसला पाहिजे. तुम्ही जे बोलतात पाठ करतात ते पाठ करणं, ज्यानं पाठ केलं असेल गाणं त्याला चांगलंच म्हणता येते. पण ज्यानं पाठ नाही केलं पाहून म्हणते त्याचं उगते. कारण ते मागं पुढे होते, लय म्हणता येत नाही, स्वरातून जाते, तालातून जाते, मग त्या गाण्याचा कचरा होतो. असं गाण्याचा कचरा करून आपल्याला जे गुण मिळणार आहेत गायन पडते या गुणाचाही कचरा होऊ देऊ नका. ही मी तळमळीची विनंती करतो सर्व विद्यार्थ्यांना. कारण कसं तुम्ही आज विद्यार्थी आहात पण उद्या तुम्ही या प्रमुख त्या अतिथी सारखे, अध्यक्ष सारखे आणि आपल्या गुरुजन वर्गासारखे काहीतरी पुढे बनणार आहात. याच्यातून तुम्हाला शिकून पुढच्या पिढीमध्ये काहीतरी बनवायचं आहे. म्हणून आपण इथं स्पष्ट बोलायचं आहे, स्पष्ट गाणं म्हणायचं आहे, शब्द चुकीचा म्हणायचा नाही. मी ज्या गाण्यातील चुका झाल्याची फार दुःखी होतो. गाण्यामधली एक चूक हे 2-3 दिवस त्याचा विचार करत होतो मी, यानं असं पाहून म्हटलं. आताही तुम्ही राष्ट्रगीत सादर करताना एवढा टेप रेकॉर्ड आहे, तो टेप रेकॉर्ड बोलते तरी काही विद्यार्थी द्रविलच म्हणतात. याचे ज्यानं फार दुःख होते. कारण जसं गाणं लिहिलेलं आहे त्या कवीनं तसंच म्हटलं गेलं पाहिजे. आपले बोल स्पष्ट असले पाहिजे, मोकळे असले पाहिजे आणि गाणं म्हणताना आपल्या मनात हृदयात भीती नसली पाहिजे. आपला भाव पूर्णपणे ओपन करून दाखवायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा एवढा संदेश आहे. या संदेशात तुम्ही पालन करून इथं येऊन ते डेअरी मिळून तुम्ही इथं तुमचं गाणं सादर करा. आम्ही तुमच्या गाण्याचे परीक्षण नेमले, आपल्या आयोजकांनी नाव जाहीर केले. त्या निरीक्षक माझे जे गुरुजन वर्ग आहे त्यांनाही माझी अशी नम्र विनंती आहे की आपण काटेकोर निरीक्षण करावं. कारण विद्यार्थ्यामध्ये शिक्षकामध्ये जे नातं आहे ते आजचं नाही. आताच मी काल परवा 2-4 दिवस बाहेरगावी कार्यक्रमात जाऊन कार्यक्रमाचा उपभोग घेतला. त्या कार्यक्रमामध्ये एका तुमच्यासारख्या विद्यार्थ्यानं आपल्या पर्यवेक्षक सर जे आहे ते SP नारायण सर यांचं नाव तिथं कार्यक्रमात स्टेजवरून माईक मधून काढलं. कसं काढलं? मी घडलो ते माझ्या SP नारायण सरच्या कृपा प्रसादाने. असं हे तुमचा कृपा प्रसाद तुम्ही तुमच्या इथून घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यावर, तुमच्या हाताखालच्या विद्यार्थ्यावर टाका आणि ईश्वर तुम्हाला कशा प्रकारची सद्बुद्धी देव. ईश्वर देत नाही, गुरु हे सद्बुद्धी वाटत असतात. यांच्याकडून तुम्ही सद्बुद्धी घेत चला. आणि गुरुपेक्षा देव मात्र मोठा नाही. कारण गुरु सर्वात मोठा आहे. गुरु जवळ, देवाजवळ जाण्याचा मार्ग गुरुच सांगतो, म्हणून गुरु मोठा आहे. गाणं चांगलं म्हणा हीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून आयोजकांनी मला इथं बोलावलं, सत्कार केला आणि 2 शब्द बोलण्याचा संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. इथं थांबतो. धन्यवाद DK भाऊ. आपल्या मनोगतातून देवाचा आशीर्वाद, गुरुचं मार्गदर्शन याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल भाऊचं धन्यवाद. यानंतरच आपल्याला स्पर्धक सुरू करायचे आहेत. उशीर होत आहे. पहिला स्पर्धक कुमारी गौरी मोहनराव वर्ग 8वा अ यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले गीत गायन स्पर्धा सुरू करा. मेरा मुल्क मेरा देश मेरा है वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. मेरा देश मेरा मुल्क मेरा है वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. इसके वास्ते निसार है मेरा धन मेरा मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन
जाने मन। इसकी मिट्टी से बने तेरे मेरे ए बदन, इसकी धरती तेरे में वास्ते गगन। इसने ही सिखाया हमको जीने का चलन, जीने का चलन, जीने का चलन। इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा मन। ए वतन, ए वतन, ए वतन। जाने मन, जाने मन, जाने मन। मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ए वतन। शांति का, उन्नति का, प्यार का चमन। अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना अपना देश का सजाएंगे। जश्न होगा जिंदगी का, होंगे सब मगन, होंगे सब मगन, होंगे सब मगन। इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा मन। ए वतन, ए वतन, ए वतन। जाने मन, जाने मन, जाने मन। मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ए वतन। शांति का, उन्नति का, प्यार का चमन। शांति का, उन्नति का, प्यार का चमन। बहुत बढिया. यानंतरचे स्पर्धक वैशाली शरद चव्हाण, वर्ग 9 अ. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव बागे भाऊसाहेब देशमुख यांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या गीताला सुरुवात करते. उंगली थामे चलना तूने सिखाया था, पाँव थके तो कांधे पर बिठाया था, खुद की जरूरत त्याग के मेरी खुशियों को पापा तुमने अपना संसार बनाया था। नाम तेरा पहचान मेरी, नाम तेरा पहचान मेरी, मेरे पापा मेरा संसार है, मेरे पापा मेरा संसार है। सर पर तेरा हाथ, तेरा ही साया है, गिर कर उठना चलना तूने सिखाया है। रौनक में पापा तेरे ही आंगन की, मंजिल से पहले सब कुछ मुझे दिलाया है। नाम तेरा पहचान मेरी, नाम तेरा पहचान मेरी, सोच पर तेरा उपकार है, ये जीवन तेरा उपकार है, मेरे पापा मेरा संसार है। मम्मा ये आपके लिए। मन की बातें चेहरे से ही पढ़ लेती है, माँ बिन बोले हर ख्वाहिश पूरी करती है। तेरी गोद में जन्नत स्वाद तेरे ही हाथों में, माँ बच्चों के खातिर दुनिया से लड़ लेती है। जीत मेरी अभिमान तेरा, जीत मेरी अभिमान तेरा, ये जीवन तेरा उपकार है, मेरे पापा मेरा संसार है। खूप मस्त, अभिनंदन. यानंतरचे स्पर्धक स्वरूप अमोल सोनोने 6वा ब. स्वरूप अमोल सोनोने, वर्ग 6वा ब. धर्माचा विवान जिजायचा शिवा, हो धर्माचा विवान जिजायचा शिव, साऱ्या जगात त्यांची छाती. एक शूर छत्रपती, दुसरा झाला घटनापती. एक शूर छत्रपती, दुसरा झाला घटनापती. गुलामीचे ते कापून भिमानी नाक, साऱ्या दलितांना या दिली मिळून हक्क. गुलामीचे ते कापून भिमानी नाक, साऱ्या दलितांना या दिली मिळून हक्क. अनुसरुळी आणि परंपरा, अनुसरुळी आणि परंपरा टाकल्या जाळून जाती पाती. एक शूर छत्रपती, दुसरा झाला घटनापती. एक शूर छत्रपती, दुसरा झाला घटनापती. तलवारीला अशी होती धार, त्या अन्यायावर आह करण्यावार. तलवारीला अशी होती धार, त्या अन्यायावर आह करण्यावार.
फिरवित होता चतुराईनी हो, फिरवित होता चतुराईनी भवानी तलवार हाती. एक शूर छत्रपती दुसरा झाला घटनापती. एक शूर छत्रपती दुसरा झाला घटनापती. हिंदूंच्या हो रक्षण करत्याला, दलिताच्या हो उद्धार करत्याला. हिंदूंच्या हो रक्षण करत्याला, दलिताच्या हो उद्धार करत्याला. दौलतानिया शाही राजे हो, दौलतानिया शाही राजे प्रणाम कोटी कोटी. एक शूर छत्रपती दुसरा झाला घटनापती. एक शूर छत्रपती दुसरा झाला घटनापती. थँक्यू. किती लहान विद्यार्थी आपल्यामधूनच शाळेमध्ये त्यांचं अभिनंदन उत्सव वाढवायचं आपल्याला. बहुत बढिया. यानंतरचं स्पर्धक आहे कुमारी वैष्णवी रवी कर्णे, वर्ग 9 पावरी. फुलुगोत आहे माझ्या गीताला सुरुवात होत आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते दळकिल्ल्याचं दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते दळकिल्ल्याचं दगडावर. सुंदर स्वराचे निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराचे निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या नित्या छाती, रयतेसाठी वार झेलले आपल्या नित्या छाती. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते धडकिल्ल्याचं दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते धडकिल्ल्याचं दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मांडीला जगला माणुसकी, जात पात ना धर्म मांडीला जगला माणुसकी. प्राण जगला पुन्हा जन्म घ्या शीतच्या शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या शीतच्या शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजते दळकिल्ल्याचं दगडावर, माझ्या शिवरायाचं नाव गाजते दळकिल्ल्याचं दगडावर. थँक्यू. यानंतरची स्पर्धक आहे कुमारी प्रिया मनोज गायकवाड, वर्ग 9 प. त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले, त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. दिव्य ज्ञानाचा दावनी प्रकाश, दीन दुबळ्यांचा केला विकास. दिव्य ज्ञानाचा दावनी प्रकाश, दीन दुबळ्यांचा केला विकास. अज्ञानाचे अश्रू ते दूर पडाले, अज्ञानाचे अश्रू ते दूर पडाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. जीर्ण रूढीच्या जीर्ण चाली रीती, नष्ट केल्या देऊन मोठ माती. जीर्ण रूढीच्या जीर्ण चाली रीती, नष्ट केल्या देऊन मोठ माती. अंधश्रद्धेचे सारे रान जळाले, अंधश्रद्धेचे सारे रान जळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. सारा ग्रंथाचा करुणी व्यसंग,
बुद्ध धम्मात होता निदंग, सारा ग्रंथाचा करुणी व्यसंग. बुद्ध धम्मात होता निदंग, मानवाला जीवनाचे महत्व कळाले, मानवाला जीवनाचे महत्व कळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. निर्जीवात या टाकीला जीव, बौद्ध अमृताने केले सजीव. निर्जीवात या टाकीला जीव, बौद्ध अमृताने केले सजीव. बौद्ध अमृताने केले सजीव. प्रथम आहे जीवन सुमार्गी वळाले, प्रथम आहे जीवन सुमार्गी वळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले, त्रिशरण पंचशिलाचे सूर जुळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. भीमरायामुळे आम्हाला बुद्ध मिळाले या गीतावर कुमारी प्रिया मनोज गायकवाड यांना बक्षीस मिळालेले आदरणीय आपले प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशभाऊ इंगोले यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं आहे. मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेंद्रजी राऊत काका यांना विनंती करतो त्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करावं. विद्यार्थ्यांनी टाळी वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. यानंतर प्रिया मनोज गायकवाड या विद्यार्थिनीला आपले आदरणीय देशमुख सर यांच्याकडून 50 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. मी प्रकाशभाऊ इंगोले यांना विनंती करतो त्या विद्यार्थीला 50 रुपयाचं बक्षीस वितरित करावं. तर यानंतर स्पर्धक आहे वैष्णवी किशोर इंगोले, वर्ग 10 अ. मनुवाद्याच्या काळात बाई बहुजनावर अन्याय होई, मनुवाद्याच्या काळात बाई बहुजनावर अन्याय होई. मी जगू का मारू बाई आम्हा कोणीच वाली नाही. अशा काळात भीम माझा कस धावून आला ग बाई, अशा काळात बाप माझा कस धावून आला ग बाई. झालं सोनं या जीवनाच केली भीमाने एकच सई, झालं सोनं या जीवनाच केली भीमाने एकच सई. चांदीचा ताट आणि सोन्याचं घास भीमामुळ आम्ही घेतो या श्वास, भीमामुळ आम्ही घेतो या श्वास. चांदीचा ताट आणि सोन्याचा घास भीमामुळ आम्ही घेतो या श्वास, भीमामुळ मी घेतो या श्वास. माझ्या भीमाची सर बघा कधी कुणाला येणार नाही, माझ्या बाप्पाची सर बघा कधी कुणाला येणार नाही. झालं सोनं या जीवनाच केली भीमाने एकच सई, झालं सोनं या जीवनाच केली भीमाने एकच सई. भीमामुळ मोठा साहेब झाला, झाल्यावरी बापा विसरून गेला, झाल्यावरी बाप विसरून गेला. भीमामुळ मोठा साहेब झाला, झाल्यावर बाप विसरून गेला, झाल्यावर बाप विसरून गेला.
मनुवाद्याच्या काळात शेण काढायला ठेवलं नाही, मनुवाद्याच्या काळात शेण काढायला ठेवलं नाही. झालं सोनं या जीवनाचं, केली बिमान एकच सई. झालं सोनं या जीवनाचं, केली बिमान एकच सई. मनुवाद्याच्या काळात बाई बहुजनावर अन्याय होई. मी जगू का मरू बाई, आम्हा कोणीच वाली नाही. अशा काळात भीम माझा कसा डाऊर आला ग बाई, अशा काळात भीम माझा कसा डाऊर आला ग बाई. झालं सोनं या जीवनाचं, केली बिमान एकच सई. झालं सोनं या जीवनाचं, केली बिमान एकच सई. झालं सोनं या जीवनाचं, केली बिमान एकच सई. खूप मस्त. आपले आदरणीय माननीय श्री गजाननभाऊ राऊत यांना विनंती करतो, तसेच रामाभाऊ राऊत यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. या गजाननभाऊ या. रामाभाऊ वैष्णवी किशोर इंगोले या विद्यार्थ्यांना या पहिल्या गीतामध्ये देशमुख सर यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. मी आदरणीय गजाननभाऊ राऊत यांना विनंती करतो, वैष्णवी किशोर इंगोले वर्ग दावा या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करावे. ये वैष्णवी, 50 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे देशमुख सर यांच्याकडून. टाळी वाजवून अभिनंदन करायचं आहे. आदरणीय गजाननभाऊ राऊत यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन केळी डोकेसर करतील. यानंतर स्पर्धक स्टेजवर येतील. कुमारी शुभांगी सुरेश इंगोले वर्ग 8 आणि का आदरणीय रामाभाऊ राऊत यांचं स्वागत देशमुख सर हे करतील. शुभांगी सुरेश इंगोले यानंतर स्पर्धक वर्ग 8 शुभांगी सुरेश इंगोले वर्ग 8 या माझ्या ललित बांधवानो, रजल्यानो आणि गाजल्यानो, देईन तुम्हाला करुण मी खुले, देईन तुम्हाला करुण मी खुले. काळा राम मंदिर चौदारचे तळे, काळा राम मंदिर चौदारचे तळे. या माझ्या दलित बांधवानो, रजल्यानो आणि गाजल्यानो, देईन तुम्हाला करुण मी खुले, देईन तुम्हाला करुण मी खुले. काळा राम मंदिर चौदारचे तळे, काळा राम मंदिर चौदारचे तळे. वर्षाद वर्ष हिंडले कुणिया, दूर लोटिले जास माझ्या. वर्षाद वर्ष हिंडले कुणिया, दूर लोटिले जास माझ्या. धुरा खाद्यावरती मी वाहून तयाची, लावून प्राण माझा. धुरा खाद्यावरती मी वाहून तयाची, लावून प्राण माझा. अरे विजयाच्या उभारून पताका, अरे मुख्या नाही फोडून वाचा. चालायला विन थोडी पागळे, चालायला विन थोडी पागळे. काळा राम मंदिर चौदारचे तळे, काळा राम मंदिर चौदारचे
जाण नाही. माणूस असून तुम्हा माणसाला माणुसकीची जाण नाही. हिंदवेपणा सोड चल उठव गोरधन जगण्यात या शान नाही. हिंदवेपणा सोड चल उठव गोरधन जगण्यात या शान नाही. मुक्त बंधनातून धावया या कुळ संग्रामी लढावया. तोडून टनाटन धुळीचे कळे काळा राम मंदिर चौदारचे तळे. काळा राम मंदिर चौदारचे तळे. या माझ्या दलित बांधवानो रजल्यान आणि गाजल्यान देईल तुम्हाला करुण पीखुले. देईल तुम्हाला करुण पीखुले. काळा राम मंदिर चौदारचे तळे. काळा राम मंदिर चौदारचे तळे. खूप मस्त, अभिनंदन. शुभांगी सुरेश इंगोले, वर्ग 8वा या विद्यार्थिनीला देशमुख सर 50 रुपये बक्षीस प्राप्त झालेलं आहे. मी आदरणीय SP नारळे सर यांना विनंती करतो की देशमुख सरांचं बक्षीस वितरित करावं. शुभांगी सुरेश इंगोले या विद्यार्थिनीला अजून 50 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. प्रकाशभाऊ इंगोले यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. मी आदरणीय रामाभाऊ राऊत यांना विनंती करतो. नाही का? अच्छा, नागेंद्र भाऊ नांगरे काका यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना 50 रुपये बक्षीस प्राप्त आदरण्यात वितरित करावं. चला, आपल्यामधूनच बक्षीस वितरित चालू आहे. खरोखरच कौतुकास पात्र आहे. यानंतर स्पर्धक ऋतुजा सुमेध इंगोले दावा अवगत. ज्ञानाचा पहाड भीमा वाघाची दहाड भीमा जणू पुस्तकालेगार भीमा थोडा अन्यायाच्या बाबर भीमा. भीमा तूच आमची शान आहे पुऱ्या जगाले. तू या भीमान आहे भीमा. भीमा भीमा माय बाप वाणी प्रेम देल साऱ्याले समान. आज उंचवली सन्मानान ताट आमची मान. तू ज्ञानाचा पहाड भीमा वाघाची दहाड भीमा जणू पुस्तकालेगार भीमा थोडा अन्यायाच्या बाबर भीमा. भीमा तूच आमची शान आहे पुऱ्या जगाले. तू या भीमान आहे. सदैव थाटात उभा ना कुणा समोर. झुकला शिक्षणाच्या जीवावर लावला बुद्धीचा जोर. रुडीले धागा गुलामी तोडली आज का घोर. मोडला म्हण का वैराला दण का छाती ठोकून तू गर्वानं बोल जय भीम. बुद्धाची शांती भीमाची क्रांती कामी आली या धरतीवरती. सुखाचा थारा भीमाचा नारा आता बोलतो मी आवाज वाढ. दहशते आमची फुले शाहू आंबेडकर तो फॉलो. आता समतेच्या वाटेवर सारे वडालो. शिकण्या सवरण्या घडण्या भीम परदेशा हो गेला. डोळे पाणावले हर एकाची जवा भीम माया आला. सूट बूट भारी जवा पडली आईची छाप. हा इंटिरू बागदार सुटला वैराला हा घाम. तू ज्ञानाचा पहाड भीमा वाघाची दहाड भीमा जणू पुस्तकालेगार भीमा थोडा अन्यायाच्या बाबर भीमा. भीमा तूच आमची शान है पुऱ्या जगाले. तू या भीमान है लख लखत्या ज्वाले वाणी होता भीम माया अंगार. भले भले पडले भीमा समोर भंगार. तू ज्ञानाचा पहाड भीमा वाघाची दहाड भीमा जणू पुस्तकालेगार भीमा थोडा अन्यायाच्या बाबर भीमा. भीमा तूच आमची शान है पुऱ्या जगाले. तू या भीमान है एक एक क्रांती जसा तलवारीचा घाव.
समोर सारे झुकले काफी नाव भीमराव हाय तुझे ज्ञानाचा पहाड भीमा वाघाची दहाड भीमा जणू पुस्तकालेगार भीमा थोडा अन्यायाचा बाबर भीमा भीमा तूच आमची शान है पुऱ्या जगाले तुया अभिमान है भीमा भीमा भीमा. खूप मस्त. यानंतर स्पर्धक कुमारी पूनम अरुण राठोड वर्ग 9. नजर बिरते बाबा तुला जरे शोधिते नजर बिरते बाबा तुला जरे शोधिते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते नजर बिरते बाबा तुला जरे शोधिते नजर बिरते बाबा तुला जरे शोधिते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते नंदपतीचा होता आधार गेला जीवाला लावणी घोर नंदपतीचा होता आधार गेला जीवाला लावणी घोर दिली भावाचा होता तुडीर झाले सुना सुना आज घर दिली भावाचा होता तुडीर झाले सुना सुना आज घर बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते नजर बिरते बाबा तुला जरे शोधिते नजर बिरते बाबा तुला जरे शोधिते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते नजर बिरते बाबा तुला जरे शोधिते बिरते बाबा तुला जरे शोधिते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते बाबा येईना परतुनी तुझी आठवण आम्हाला येते. थँक्यू. खूप मस्त. अभिनंदन. यानंतरचा स्पर्धक आहे कुमारी प्रतीक्षा सुरेश चव्हाण वर्ग 8. जगामध्ये एका व्यक्तीसाठी तिच्या हसण्यासाठी तिच्या आनंदासाठी ती वेगळी असते प्रत्येकासाठी तिच्या नात्याचं नाव असते वेगळं तेच म्हणजे बाबा आई ताई तर भाऊ भावना मात्र एकच कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळी पावसाळे तुझे सारे उन्हाळे हिवाळी पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी वाटत काचा कधी खडगे निघाचा तुझ्या तिथे पाया हा पडला माझा तू स्वप्न पाहता गाना तू बस खुशीत रहान तू स्वप्न पाहता गाना तू बस खुशीत रहान माझ्या वाट्याचे सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. खूप मस्त. याच्यानंतरचं स्पर्धक आहे कुमारी लक्ष्मी मुरलीधर राठोड 9. ऊंचा है भवन तेरा ऊंचा मंदिर ऊंचा है शान मैया तेरी चरणों में झुके बादल भी तेरे पर्वत पे लगे शैया तेरी
हे काल रात है कल्याणी तेरे जोड़ बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो गहरा हो तो ऐसा सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। जैसे धारा और नदियाँ, जैसे फूल और बगिया, मेरे इतने ज्यादा पास है तू। जब ना होगा तेरा आंचल नैनों मेरे होंगे जल, या जाएंगे कहाँ फिर मेरे आंसू। दुख दूर हुआ मेरा सारा, अंधियारों में चमका तारा, तेरा नाम तेरा जब भी है पुकारा। सूरज भी आए चंदा भी तेरे जैसा उजागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। हे काल रात है कल्याणी तेरा जोड़ बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरे मंदिरों में माई मैंने जोत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला। क्या बताऊँ तेरी माया, जब भी कभी मैं लड़खड़ाई तूने 10 भुजाओं से संभाला। खिल जाती है सूखी डाली, बह जाती है झोली खाली, तेरी है मेहरबानी। ममता से तेरी बढ़कर माई मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ की बराबर कोई नहीं। ये काल रात ये कल्याण तेरे जोड़ बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो गहरा हो तो ऐसा सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। खूप मस्त. मी माननीय श्री लक्ष्मणभाऊ गोरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावे. मी आदरणीय लक्ष्मणभाऊ गोरे यांचं स्वागतासाठी DN सांगळे सर यांना विनंती करतो की आदरणीय श्री लक्ष्मणभाऊ गोरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. यानंतरचे स्पर्धक आहे कुमारी सृष्टी संजय पाटील 7वा अ. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय ती प्राणप्रेमी माय मराठी आमची. हा आमचा आई बाणा ही आमची आई बोली, हा आमचा आई बाणा ही आमची आई बोली. अस्मानानी झळते भव्य पताका भगव्या जरी पताकाची, अस्मानानी झळते भव्य पताका भगव्या जरी पताकाची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय माय मराठी आमची. राकट देशा कनकन देशा मातीच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण गोना भद्रा गोदावरी, एका पणाच्या वरती पाणी मातीच्या घागरी, एका पणाच्या भरती पाणी मातीच्या घागरी. योजनांच्या आणि संतांच्या भक्तांच्या माळकऱ्यांच्या, योजनांच्या आणि संतांच्या भक्तांच्या माळकऱ्यांच्या. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय माय मराठी आमची. खूप मस्त. टाळीवादन अभिनंदन करायचं आहे. यानंतरचे स्पर्धक आहे कुमारी शुभांगी शंकर मोहरे वर्ग 10वा अ. कुमारी शुभांगी शंकर मोहरे वर्ग 10वा अ. रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राही. रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राही. आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राही. कोऱ्या कागदावर काढला साप, सुखी ठेव देवा माझा जन्मदाता बाप, सुखी ठेव देवा माझा जन्मदाता बाप.
रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही, रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही. आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राय, आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राय. कोऱ्या कागदावर सांडली छाई, कोऱ्या कागदावर सांडली छाई. सुखी ठेव देवा माझी जन्मदाती आई, सुखी ठेव देवा माझी जन्मदाती आई. रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही, तर काढले ग कोऱ्या कागदावर काढले ग. सुखी ठेव देवा माझे रक्षण करते भाव, सुखी ठेव देवा माझे रक्षण करते भाव. रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही, रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही. आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राय, आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राय. कोऱ्या कागदावर काढला घोडा, कोऱ्या कागदावर काढला घोडा. सुखी ठेव देवा माझा जन्मदाता जोड, सुखी ठेव देवा माझा जन्मदाता जोड. रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही, रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही. आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राय, आशीर्वाद दे ग मला मी सदा सुखी मी राय. धन्यवाद. आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राहील. इकडे शुभांगी शंकर मोहरे वर्ग 10वा अशी विद्यार्थिनी आईवर खूप चांगलं आपलं भावगीत सादर केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नागेंद्रजी राऊत काका पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. यानंतर शुभांगी शंकर मोहरे या विद्यार्थिनीला आपले आदरणीय SP नाळे सर यांच्याकडून 50 रुपयाचे बक्षीस प्राप्त झालेलं आहे. या विद्यार्थिनीचं टाळी वाजून अभिनंदन घ्यायचं आहे. मी आदरणीय प्रकल्प इंगोले यांना विनंती करतो की शुभांगी शंकर मोहरे या विद्यार्थीला 50 रुपयाचे बक्षीस प्राप्त झालेलं आहे वितरित करावे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. नारायण सरांकडून 50 रुपये बक्षीस प्राप्त झालेलं आहे. यासाठी कुमारी वैष्णवी रामेश्वर राऊत वर्ग 8वा अ. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुतमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथे नको निराशी थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने.
हा देश धन्य प्याला गीताख्यामृताचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे पराक्रमाचा सन्मान नित्य आहे जनशासने तळीच्या पायाच सत्य आहे येथे निनादो जय गीतामृताचे हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे. खूप मस्त, चांगलं. यानंतर स्पर्धक आहे अमर जगन्नाथ वैरागड, वर्ग 10. शूर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती, देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती, आईच्या गर्भात मरली झुंजाराची रीत, तलवारीशी लग्न लागलं जडली एडी प्रीत, लाख संकट झेलून गेलं अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, लाख संकट झेलून गेलं अशी पहाडी छाती, देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देशापायी सारी विसरू माया ममता नाती, देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. धन्यवाद. अमर जगन्नाथ वैरागड हे 10व्या वर्गाचे विद्यार्थी, अतिशय खूप प्रामाणिक आणि खूप गरीब आणि चांगला विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांनी खूप चांगलं आपलं भावगीत सादर केलं आहे. माझ्याकडून या विद्यार्थ्याला 50 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. मी आदरणीय लक्ष्मण गोरे यांना विनंती करतो की अमर वैरागड यांना 50 रुपये बक्षीस वितरित करावे. यानंतर आपले आदरणीय देशमुख सर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस अमरसाठी प्राप्त झालेलं आहे. अमर वैरागड यांना 100 रुपयाचं बक्षीस देशमुख सरांनी दिलेलं आहे. मी आदरणीय नाळे सर यांना विनंती करतो की अमरला 50 रुपयाचं बक्षीस वितरित करावे. सॉरी 100 रुपयाचं बक्षीस देशमुख सर बोल. आपण असे बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करावा. शेवटचा स्पर्धक आहे त्याचाच लहान भाऊ शिवम जगन्नाथ वैरागड वर्ग 6 ब. शिवम जगन्नाथ वैरागड वर्ग 6 ब. ओ माई तू मेरी दुनिया रे, तेरे आंचल में हर दूर
सारे, शान तेरी न कम होने देंगे वतन, नाम ले लेके तेरा जिएंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन, हर तिनका तेरी जमीन का चूमता है गगन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन, मेरा तन मन धन बस जन गण मन, जन जन में भारत, मेरा तन मन धन बस जन गण मन, जन जन में भारत, ये देश है बेलों का, मत वाले यहाँ रहते हैं, मिट जाए तिरंगे पे जो वो जियाले यहाँ रहते हैं, वो दुनिया में हो सिर्फ हम ही हैं, जो मुल्क को माँ कहते हैं. खूप चांगलं. या विद्यार्थ्याला देशमुख सरकडून यावेळी 100 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. मी आदरणीय प्रताप भाऊ इंगोले शाबास. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाशी, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही, बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताल, बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी ही गोड पाजला सुपाना, अमृताहुनी ही गोड पाजला सुपाना, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही, शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरे तुझ्या या प्रेमाची, गल्लोगल्ली पाहत फिरे तुझ्या या प्रेमाची, कधी जाणीव झाली ना, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही. धन्यवाद. खूप चांगलं ज्युनियर कॉलेजचा हा विद्यार्थी आहे. एकच स्पर्धक ज्युनियर कॉलेज चाललाय, त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन पण टाळे वाजवायचे आहे. तर मी आदरणीय प्रमुख अतिथी माननीय श्री प्रतापभाऊ इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला अध्यक्ष मनोगत व्यक्त करावे. मुलांनी स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. मुलांनी मध्ये खूप चांगलं केलेलं आहे आणि काही काही लहान लहान मुलांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. यावेळेस लहान मुली आहेत तर समोरच्या वेळेस खूप मोठेपणाने त्यांनी चांगलं गायन करतो मी त्यांना विनंती करतो आणि मुलींना पण मी विनंती करतो, चांगले गाणे त्यांनी म्हटलेले आहे त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि मी माझे 2 शब्द बंद करतो. त्यांना प्रतापभाऊ इंगोले यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन केलेल्या विद्यार्थ्यांचं यानंतरच आभार प्रकटनासाठी आदरणीय धर्मेश यांना विनंती करतो त्यांनी थोडक्यात आभार प्रकट करावे. आज 28/12/2023 भावगीत स्पर्धा या भावगीत स्पर्धेमध्ये आपल्या आजच्या या
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नागेंद्रजी काका राऊत, प्रमुख पाहुणे प्रकाश भाऊ इंगुले, विजय भाऊ राऊत, श्री डी.के. काका, श्री आमच्या शाळेचे नाळे सर, श्री गजानन भाऊ राऊत, रामन भाऊ राऊत, लक्ष्मण भाऊ गोरे हे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून आजच्या या गायन स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या मुलांनी आणि मुलींनी गायन स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडली त्यांचे पण मी सुद्धा आभार मानतो. आणि आमच्या मुलांनी कार्यक्रम ऐकून घेतला त्यांचे पण मी सुद्धा आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री राठोड सर यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलं त्यांचे पण मी सुद्धा आभार मानतो. आणि प्रस्ताविक श्री डेरे सर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपलं प्रस्ताविक मांडले त्यांचे पण मी सुद्धा आभार मानतो.